नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण सुंदर अशा रेखीव रांगोळी काढणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. सुंदर अशा झटपट होणाऱ्या रांगोळी आपल्या आहेत आणि नवीनसुद्धा आहेत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नक्कीच तुम्हाला रांगोळी आवडतील. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तर इथे बघा एक उभी लाईन मारून घेतलेली आहे आणि त्यावरती आडव्या आपण 3 लाईन घेतलेल्या आहेत आणि त्याखाली आपण एका ठिकाणी जी मोठी लाईन ओढली होती त्या लाईनला तिथे एकत्र जॉईंट करायचे आहेत. तर सुंदरशी अशी एक नवीन रांगोळी डिझाईन तयार होते इथे. हे बघा वरती असे मी 5 डॉट्स दिलेत आणि त्याला असा आकारसुद्धा देऊन घेतलेला आहे ब्रशच्या सहाय्याने. आणि खाली लाल पांढऱ्या 2 लाईन आणि लाल एक लाईन देऊन आपण खाली सुद्धा आपण सेम 3 पानं अशी काढून घेणार आहोत. तर नवीन आणि एक सुंदरशी झटपट होणारी डिझाईन तयार झालेली आहे इथे सुद्धा. दोन्ही साईडने आपल्याला असे मोठे मोठे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि याला प्रेस करून बोटाने ते आपल्याला चक्र काढून घ्यायचे आहे. इथे आपण छोटे छोटे 3 डॉट्स देऊयात आणि तिथे प्रेससुद्धा करून घेऊयात. आणि जे वरती आपण हे दोन्ही साईडला 3-3 इथे पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊयात. तर ही आपली सुंदरशी रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनी. ती दुसरी रांगोळी काढूयात. 2 मोठे मोठे असे आपल्याला ठिपके देऊन घ्यायचे आहेत. त्याला प्रेस करून बोटांनी आपल्याला असे चक्र काढून घ्यायचे आहेत दोन्ही सेम आकाराचे. हे बघा वरच्या साईडने आपल्याला 5 मोठे मोठे ठिपके देऊन घ्यायचे आहेत आणि त्याला ब्रशच्या सहाय्याने आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे. तर हे बघा इथे मी असे 5 मोठे मोठे ठिपके देऊन घेतलेले आहेत. अगोदर आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने ओढून घेऊयात रेषा आपण. हे बघा या पद्धतीने. आणि नंतर त्याला दोन्ही साईडने आपण पानाचा आकार देऊयात. हे बघा या पद्धतीने. सुंदरशी अशी नाजूक डिझाईन तयार होते इथे. त्यामध्ये आपण लाल रांगोळीने 1 डॉट्स देऊयात. त्याला प्रेस सुद्धा करून घेतले आणि त्यामध्ये थोडासा पिवळा कलर भरूयात आपण. नवनवीन रांगोळी तुम्हालाही काढायच्या असतील आणि शिकायच्या सुद्धा असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून माझ्या रांगोळी तुम्हाला पाहायला भेटतील आणि काढायला सुद्धा तुम्हाला मिळतील. तुम्हीसुद्धा रोज रोज तुमच्या दारामध्ये देवघरात रांगोळी काढत जा. त्यामुळे तुम्हाला सुद्धा रांगोळीची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला सुद्धा छान छान रांगोळी काढायला जमतील. तर इथे बघा मी त्याखाली अशा 5 लाईन मारून घेतलेल्या आहेत सेम अंतरावर आणि हिरव्या रांगोळीने त्याच्यावरती मी 5 असे डॉट्स दिलेत. आणि जे मधली लाईन आहे तिथे लाल, पिवळा आणि हिरवा अशा पण 3 कलरचे डॉट्स देणार आहोत. हे बघा एकदम छान दिसते. आणि आपण जे 2 चक्र काढलेले आहेत त्याच्या साईडने आपण पिवळ्या रांगोळीने असे 5-5 डॉट्स देऊयात. तर सोपी, सुंदर आणि सुरेख आकर्षक अशी आपली ही रांगोळी इथे तयार झालेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही ही पाहून रांगोळी ट्राय करू शकता. तुमच्या दारात, दरवाजात कुठेही रांगोळी काढू शकता. तर ही बघा आपली रांगोळी इथे तयार झालेली आहे ही. इथे आपण आडव्या 2 आणि उभ्या 2 अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि ज्या मध्यंतरी जी जागा आहे तिथे आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत सेम 4ही बाजूने. आणि तिच्या साईडने आपल्याला 2 गोलाकार पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत प्रत्येक पाकळीच्या. मधल्या पाकळीच्या वरती आपण अशा 2-2 लाईन ओढून घेऊयात.
त्यावरती लाल लाल रांगोळीने आणि त्यानंतर पांढऱ्या आणि त्यावरती आपण पिवळ्या रांगोळीने असं एक थोड्या मोठ्या आकाराचं अशी ठिपकी देऊन घेऊयात आणि इथे आपण हिरव्या रांगोळीने डॉट्स देऊयात. त्यावरती छोटे छोटे लाल. तर ही एक सुंदरशी आपली कलरफुल अशी रांगोळी तयार झालेली आहे आणि उठून पण दिसत आहे. हलकासा आपण या पाकळ्यांमध्ये व्हाईट रांगोळी आपण भरून घेऊया तिथे. ही बघा आपली सोपी सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. इथे आपण 3 ते 3 ठिपक्यांची रांगोळी काढूयात. तर इथे आपण ठिपके देऊन घेतलेले आहेत 3 ते 3 आणि त्यावरती सुद्धा आपल्याला सेम पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. मधल्या ठिपक्यांपासून साईडच्या ठिपक्यांपर्यंत आपल्याला 4 अशा पाकळ्या काढायच्या आहेत. तर इथे बघा आपण दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये अशा 3-3 लाईन्स तयार केलेल्या आहेत आणि त्यावरती आपण लाल रांगोळीने एक एक डॉट्स देऊन त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. साईडला 2 व्हाईट रांगोळीने छोटे छोटे डॉट्स द्यायचे आहेत. तर ही सुद्धा आपली सुरेख अशी रांगोळी आहे आणि अगदी सोपी रांगोळी आहे. ठिपक्यांपासून बनवलेल्या रांगोळी कुणालाही काढता येतात कारण त्या चुकत नाहीत, लहान मोठा आकार होत नाही. ठिपक्यांच्या रांगोळीपासून एकदम आपल्याला इझी जाते काढायला. तर हे बघा त्यावरती मी 2-2 अशा लाईन देऊन त्यावरती असे 3-3 पिवळ्या रांगोळीने ठिपके देऊन आपण त्याला बोटाने प्रेससुद्धा करून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो ही सुद्धा सोपी सुंदर आपली रांगोळी इथे तयार झालेली आहे. तर अशाच रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती रोज व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यामध्ये 6-7 रांगोळी दाखवल्या जातात. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि वेळातला वेळ काढून आपले व्हिडिओ पाहत राहा, रांगोळी काढत राहा, शिकत राहा. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.